आई वडिलांनी खर्च आपला किती आहे आणि आपलं उत्पन्न किती आहे याचा अंदाज घेतला पाहिजे आणि त्यानुसार खर्च करून काहीतरी पोराबाळांसाठी तुमच्या भविष्यासाठी सेव्हिंग केली पाहिजे। तसंच मुलाबाळांनी पुस्तकं वाचली पाहिजे आणि किती मार्काची गरज आहे आणि त्याच्यासाठी किती मार्क मिळवले पाहिजे। तुम्ही थोड्या वेळासाठी मार्काला हे आर्थिक दृष्टिकोनातून बघायला लागा। अगोदर आर्थिक दृष्टिकोन बघायचे नाही लोक, आता बघणं गरजेचं नाही, संसार चालणार नाही। खर्चापेक्षा उत्पन्न जास्त पाहिजे। तसं एमबीबीएस ला लागायला, IIT ला लागायला जेवढे मार्क पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क आले पाहिजे। आपल्याकडे बचत करून ठेवा ना। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हिला 100 मार्क लागतात 300 पैकी गव्हर्नमेंटची सीट मिळायला, तसंच तुमच्या परिवाराला 100 रुपये महिन्याला खर्चायला लागतात, हिला 100 मार्क लागायला लागतात। त्या 100 ला जर पैसे ऐवजी 300 आले, 400 आले, 500 आले तर काय वाईट आहे का? नाही। तसं हिला 100 लागतात, ही जास्तीत जास्त 300 मिळवू शकते, घे 300 दर टेस्टला। हा, पडत नसतील मेहनत कर, यांना बी कुठे 100 पाहिजे 100 मिळतात, कधी कधी 50च मिळतात, कधी कधी 70च मिळतात। यांनी त्यांचं काम वाढवावं उत्पन्न वाढीसाठी, फक्त ते चांगल्या मार्गाने असावं। जसा तुमचा तिकडचा पैशातला भ्रष्टाचार तसा यांनी कॉपी करणं म्हणजे भ्रष्टाचार। यांनी मार्कात भ्रष्टाचार करू नये, तुम्ही नीतिमत्ताच भ्रष्टाचार करू नये किंवा मी करू नये। हे असं जर गणित जुळवले, लागतात किती आहेत किती याचं जर गणित केलं, सगळीच लागतात।